दुर्दैवाने ह्या हे शासकीय महाविद्यालय काही जणांकडून अधोगतीला पाठवलं जातंय का स्वतःच्या स्वार्थासाठी, अशा पद्धतीची शंका निर्माण झालेली आहे। आणि मी ज्यावेळेला तुम्हाला आता वाचून दाखवेन की तुम्हालाही माहिती आहे की हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय होऊ नये अशा वृत्तीचे काही राजकारणी होते। आज दुर्दैवाने सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये त्याच दुष्टप्रवृत्तीच्या लोकांच्या हातात सिंधुदुर्ग जिल्हा गेलेला असल्यामुळे त्याने आपल्या सत्तेचा दुरुपयोग करून ह्या जिल्ह्याची अधोगती ह्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची अधोगती कशी होईल याकडे पाहिलेलं आहे। मला खेदाने नमूद करावं लागतं की खासदार असतील, विद्यमान पालकमंत्री असतील, या मतदारसंघाचे आमदार असतील किंवा शेजारच्या सावंतवाडीचे आमदार असतील, यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचं आनंद नाही पण दुःखच झालेलं आहे। त्यामुळे ह्याचं लवकरात लवकर कसं विसर्जन करता येईल या मानसिकतेमध्ये ते आहेत का अशी शंका मला निर्माण झालेली आहे। कारण पूर्वी जिल्हा रुग्णालयातून बांबोळीला पेशंट रेफर होत होते, आता जिल्हा रुग्णालयातून SSPMला पेशंट रेफर होतात आणि पैसे जर नसले तर त्या पेशंटला डिस्चार्ज दिला जात नाही अशा अनेक तक्रारी येत आहेत। पण जाऊ दे, त्यांचा तो खाजगी व्यवसाय आहे। महाराष्ट्राबरोबरच इतर देशातल्या इतर राज्यातले विद्यार्थीसुद्धा इथे खूप मोठ्या प्रमाणात आहेत आणि त्यामुळे अशी जर ह्या विद्यार्थ्यांच्या जीवनाशी खेळण्याचं काम सध्याच्या शासनाकडून होतं आहे, वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून होतं आहे। मी यामध्ये डीनना दोष नाही देणार आहे, सातत्याने मागणीपत्र पाठवतात, पण मुंबईमध्ये जाऊन आयुक्तांकडे बसणं, मेडिकल सेक्रेटरी म्हणजे वैद्यकीय सचिवांकडे बसणं, वैद्यकीय खातं सांभाळणाऱ्याकडे मंत्र्यांकडे बसणं आणि आपल्या जिल्ह्याचा हा बॅकलॉग भरून काढण्यासाठी लोकप्रतिनिधींची जी मानसिकता पाहिजे ती दुर्दैवाने ह्या लोकप्रतिनिधींची राहिलेली नाही। अगदी ओपनली माझं आव्हान आहे, आपल्या माध्यमातून जर वैद्यकीय शिक्षणाचे मंत्री जर ऐकत असतील, हा जो कॉन्ट्रॅक्टर नियुक्त केलेला आहे तो तुमचा नातेवाईक आहे की नाही स्पष्ट करा। त्यावेळेला आम्ही मागणी केली होती की जिल्हा स्तरावर कॉन्ट्रॅक्च्युअल पदं भरावी, पण ज्या वेळेला सध्याच्या मंत्र्यांकडे हे चार्ज आला त्यावेळेला अख्ख्या महाराष्ट्रातल्या सगळ्या शासकीय महाविद्यालयांसाठी एकच ठेकेदार नियुक्त केला गेला आणि तो सध्याच्या मंत्र्यांचा, काही जण म्हणतात मुलगा आहे, काही जण म्हणतात जावई आहे, पण त्यांनी सांगावं माझा तो जावई नाही, माझा तो मुलगा नाही। आणि त्याच्यावर दुसरं कहर असं आहे की कॉन्ट्रॅक्च्युअल वर्कर्सना शासनाने दिलेला जो त्यांचा म्हणजे ड वर्गाचा सांगतो मी तुम्हाला, त्याचा पगार दर महिन्याला 20,800 किंवा 600 असं काहीतरी आहे, 20,600। पण आत्ताच्या घडीला आम्ही ज्या वेळेला आता इन्क्वायरी केली त्यावेळेला त्याला मिळतोय 12,000। मग 20,000तून 20,800वरून 12,600 त्याला हातात मिळतोय। स्टॅच्युटरी डिडक्शन त्याचं जे आहे सरकारच्या नियमाप्रमाणे हे 1,980 आहे। 20,700मधून 1,980 वजा केले तर त्यांच्या हातात किती मिळाले पाहिजे? 17,000 ते 18,000 तरी मिळाले पाहिजे। पण बिचाऱ्यांना फक्त 12,500 रुपये पगार द्यायचा आणि मधला जो मलिदा आहे तो त्या मंत्री महोदयांच्या त्या लाडक्या मुलाच्या किंवा लाडक्या जावयाच्या घशात घालायचं जे काम चाललं आहे ना, त्यामुळे आमचं जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हे अशा पद्धतीने अधोगतीला चाललेलं आहे। माझ्या माहितीनुसार खासदार महोदय निवडून झालेला आता मला 11 महिने होतील, एकदाही त्यांना भेट ती दिली नाही, ती देणारच नाही का त्यांना SSPM जवळचं आहे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नको त्यांना, का इथे गरीब मुलांना शिक्षण दिलं जाते, गरिबांच्या घरचे डॉक्टर्स बनणार आहेत। पालकमंत्री मोठी भीमगर्जना करतात, अगदी पहाटे पहाटे एखाद्याचं घर तोडायचं काम करतात आणि एकट्या घर तोडत असताना त्या ऑर्डर्समध्ये नोंद केलेली आहे की माननीय पालकमंत्री
त्यांना वेळ मिळालेला नाही आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सरपंचांना एक छदामही देणार नाही ही घोषणा करायला त्यांना वेळ मिळतो, पण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची जी अडचण आहे ती सोडवायला त्यांना कॅबिनेट मंत्री असून सुद्धा वेळ नाही आहे मिळत आहे. आणि आमदार महोदय त्यांना काय पडलेलंच नाही, तिकडचे आमदार ते काय पडलेलं नाही, राजकीय वनवासात गेलेले आहेत. त्यामुळे दुर्दैवाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातले निवडून आलेले लोकप्रतिनिधी, खासदार, आमदार यांच्या दुर्लक्षामुळे म्हणत नाही मी, यांच्या हेतू पुरस्पर केल्या जाणाऱ्या दुर्लक्षामुळे आपलं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय ते आपल्या ज्या जिल्ह्याचं आहे ते वैद्यकीय महाविद्यालय कदाचित बंद व्हावं अशी ज्या आसुरी इच्छा ज्यांची आहे त्या आसुरी इच्छेपोटी हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय बंद होऊ नये यासाठी एक आम्ही जागृत नागरिक म्हणून आणि तुम्हीसुद्धा अभ्यासू पत्रकार म्हणून तुमची मी सहकार्य मागतोय. परंतु स्वतःच्या राजकीय स्वार्थापोटी स्वतःचं मेडिकल कॉलेज वाचवण्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय बुडवण्याचा जर प्रयत्न कोण करत असेल तर त्यांचे मनसुबे आम्ही पुरे होऊ देणार नाही. बघा, आपण सांगताय ती वस्तुस्थिती आहे. आज मुंबई आणि MMR रिजन, केवळ मुंबई नाही, MMR रिजनच्या काही परप्रांतीयांची एवढी मुजोरी वाढलेली आहे. काही ठराविक, सर्वच परप्रांतीयांना मी दोष देत नाही आहे, पण इथे मांसाहार नको म्हणणारे जे काही तथाकथित आहेत आणि त्यांची डेव्हलपमेंट जे झालेली आहे ते मराठीला अक्षरशः तुसडेपणाची वागणूक देतात. आम्हीसुद्धा याविरुद्ध आवाज उठवलेलाच आहे. अशा या परप्रांत्यांची, मराठीला डावलणाऱ्या परप्रांत्यांची मुजोरी चालू देणार नाही. परंतु ज्या पद्धतीने माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांकडे अख्खा महाराष्ट्र पाहतोय, त्यांचं ते काम आहे त्या महाराष्ट्राला वाचवणं, महाराष्ट्रातली मराठी वाचवणं, तर खऱ्या अर्थाने संत संमेलन नाशिकला झालेलं हे फलदायी ठरेल, नाहीतर नाही. वक्फ बोर्ड हा संपूर्ण देशपातळीवरचा विषय आहे आणि आमचे पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी आपली भूमिका यापूर्वी पण स्पष्ट केलेली आहे. तसेच वक्फ बोर्डाच्या JPCमध्ये जे आमचे सदस्य आहेत खासदार अरविंद सावंत यांनीसुद्धा लिखित स्वरूपात आपल्या सूचना दिलेल्या आहेत, त्याची अंमलबजावणी व्हावी अशी आमची इच्छा आहे. दुर्दैवाने या महाराष्ट्रातल्या सध्याच्या राज्यकर्त्यांचं गरज सर्व वैद्यमरो अशी त्यांची भूमिका आहे. आता त्यांचं काम संपलेलं आहे. त्यामुळे लाडक्या बहिणीच्या म्हणजे ज्या शासकीय लाभार्थी असतात त्याचे निकष काय आत्ता ठरलेले नाही आहे, हे पूर्वीपासून ठरलेले आहेत. पण विधानसभेमध्ये कुठेतरी मतदारांना फसवायचं, थापेबाजी करायची आणि त्यांच्या खात्यामध्ये सरसकट जी काय लाडकी बहिणीची रक्कम जमा केली आणि आता त्यांचं काम संपलेलं आहे. आता त्यांना गरज भासलेली नाही लाडक्या बहिणींची. त्यामुळे 2100 तर सोडाच, मी पुढच्या वर्षाच्या अर्थसंकल्पामध्ये हे 1500 रुपयेसुद्धा मिळतील का ही सुद्धा शंका आहे. आत्ताच्या पहिल्या टप्प्यामध्ये किमान 30 ते 35 लाख लाडक्या बहिणी ह्या प्राथमिक लाभापासून सुद्धा वंचित होतील आणि शिल्लक राहिलेल्यांना महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकापर्यंत रेटत नेलं जाईल. मुंबई महापालिकेसहित संपूर्ण महापालिकांच्या निवडणुका झाल्या, जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका झाल्या की येणाऱ्या अर्थसंकल्पात अजित पवारसाहेब त्याला टाळं मारतील. मला त्याच्यावर काय भाष्य करायचं नाही आहे. काय ते खोक्याबाई असेल किंवा बाबाबाई असेल हा विषय केवळ बीडचा नाही, पण बीड हा जिल्हा हा ॲश माफियांचा जिल्हा झालेला आहे, ॲश माफियांचा. आणि दुर्दैवाने संतोष देशमुखांच्या हत्येवरून हा संपूर्ण उजेडात आलं. पण यापूर्वी अशा शेकडो जणांच्या हत्या करून गाडल्या गेलेल्या आहेत ह्या ॲश माफियांकडून, ते अजून उजेडात आलेले नाही आहेत. पण ह्या भूमाफियांचा बिमोड करण्याची जबाबदारी माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांकडे आहे आणि त्यांनी चॅलेंज म्हणून ती स्वीकारावी अशी माझी त्यांना विनंती आहे. आज दुसरासुद्धा विषय आहे. सिंधुदुर्ग जिल्हा हा आता पर्यटनाबरोबर तुमच्या गोवा बनावट या दारूचा एक अड्डा झालेला आहे, बरोबर ना संदेशभाई? नाही, गोवा बनावटीच्या दारूचा अड्डा झालेला आहे. दोडामार्ग सारखा जो काजूचा बेल्ट आहे
कालच मी दोडा मार्गला होतो, अगदी झरियेपासून वगैरे फिरून आलो. तिथलेच शेतकरी म्हणाले ते गोव्यातले बॉर्डरवरचे भाग आहे, सगळे ड्रग्ज घेऊन येतात, काजीच्या झाडाच्या सावलीमध्ये बसतात आणि पूर्ण जिल्ह्याला ड्रग्जचं सप्लाय हा गोव्याच्या माध्यमातून होतो आहे. पोलीस पकडत आहेत, पण जो पकडत आहेत ते कणभर आहे, त्याच्या 100 पटीने हा गोवा बनावटीची दारू सिंधुदुर्गमधून पास होत आहे. आणि सगळे दारू पासिंग करणारी जी मंडळी आहेत ते ह्या सध्याच्या जिल्ह्यातल्या राज्यकर्त्यांचे पोशिंदे आहेत. नाही, सिंधुदुर्ग जिल्ह्याचा जो विमानतळ आहे गुरु, हा केवळ आणि केवळ त्या रस्ता बनवणाऱ्याने टोल वसूल करणाऱ्या IRB ठेकेदारासाठी आहे, ज्याला रिक्षाचा सुद्धा रस्ता बनवण्याची लायकी नाही. अशा त्या माणसाला त्यांनी एअरपोर्टची रनवे बनवायला दिलं होतं. आणि ज्यावेळेला आमची एस्टिमेट कमिटीचे मंडळी आली त्यावेळेला ज्येष्ठ सदस्य राजीव प्रताप रुढींनी अशी लाथ मारली, तर तो रनवेचा संपूर्ण मटेरियल उभा आला. आणि मग त्यावेळेला तो रनवे पूर्णपणे आपण खोदून परत राज्यातून मशिनरी मागवली आणि तो रनवे करून घेतला. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांकडे त्यावेळेला आम्ही सत्ता पक्षामध्ये होतोच, मी एकदा पत्र त्यांना दिलं. आणि त्यावेळेला नवीनच त्यांची स्कीम आली होती, रिजनल कनेक्टिव्हिटी स्कीम, गरीब लोकांना मग पायतान घालून चालणाऱ्यांना पण एअर प्रवास करता यावा यासाठी त्यांनी उडान अंतर्गत रिजनल कनेक्टिव्हिटी स्कीम जाहीर केली. आणि मी एकच त्यांना पत्र दिलं आणि एकदा सभागृहामध्ये मागणी केली. आणि मी पुन्हा एकदा त्यांचे आभार मानेन की त्यांनी पहिल्याच लिस्टमध्ये सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी RCSमध्ये दाखल केला एअरपोर्ट. पण तत्पूर्वी तो मी पुन्हा एकदा नारायण राणे महोदयांवर आरोप करेन की त्यांनी MIDC खात्याचा दुरुपयोग करून सिंधुदुर्ग एअरपोर्ट हा स्वतःच्या भागीदारीसाठी IRB कंपनीसारख्या एका ज्याची ऐपत नाही अशा कंपनीला तो बांधायला दिला. आणि त्यामुळे ह्या एअरपोर्टची अशा पद्धतीची अवहेलना झालेली आहे. सिंधुदुर्गवासियांसाठी दुसरी जी भेट आम्ही दिली होती सिंधुदुर्ग एअरपोर्ट, ती मात्र आज सिंधुदुर्गवासियांना मुंबईला जाऊ शकत नाही. हे दुर्दैव सिंधुदुर्गवासियांचं असलं तर हे पाप सध्याच्या खासदारांचं, पालकमंत्र्यांचं आहे. मोपा एअरपोर्टच्या उत्कर्षासाठी सिंधुदुर्ग एअरपोर्ट केवळ त्यांना पार्किंग स्पॉटच तयार करायचं आहे, हे खरं आहे. आणि त्यातून त्यांना IRBचं भलं करायचं आहे, सिंधुदुर्गवासियांचं भलं नाही करायचं आहे. म्हणून मोपा एअरपोर्ट चालावा म्हणून सिंधुदुर्ग एअरपोर्ट डबघाईस आणायचं, हे सुद्धा तेवढंच सुरू झालेलं कपट कारस्थान आहे. पण इथे कमर्शियल फ्लाईट जोपर्यंत येत नाही तोपर्यंत ह्या एअरपोर्टला भवितव्य नाही. दुर्दैवाने आत्ताच्या एअरपोर्ट ऑपरेटरला एव्हिएशन सेक्टरचं काही ज्ञान नसल्यामुळे त्याला कमर्शियल फ्लाईट आणण्यासाठी नेमकं काय प्रयत्न करायला पाहिजे ह्याचं काही नॉलेज नाही, अजिबात नॉलेज नाही आहे. त्यामुळे बस पैसा गुंतवायचा. आपण त्याच्या माध्यमातून ज्यांची पार्टनरशिप होती ते मात्र पस्तावले. 937 एकर जमीन स्पेशल SEZ करायची होती कुडाळपर्यंत, ते फसले. त्यामुळे आता त्यांना त्याच्यामध्ये इंटरेस्ट नाही राहिलेला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा जो नावलौकिक आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये, दुर्दैवाने सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये निकृष्ट मेडिकल एज्युकेशन मिळणारा जिल्हा म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हा असा होऊ नये अशी प्रार्थना मनामध्ये तळमळ असल्यामुळे आज आम्ही सर्वजण त्या ठिकाणी गेलो आणि तुमच्यासमोर हे सगळं वस्तुस्थिती कथन केलेले आहे. पुढच्या आठवड्यात आम्ही सुद्धा मंत्रालयामध्ये जाऊन ही स्थिती संबंधित अधिकाऱ्यांच्या कानावर घालणार आहोत आणि तात्काळ हे जे महत्त्वाची पदं भरा अशी मागणी करणार आहोत. जर केलं नाही तर सिंधुदुर्ग ते मंत्रालय अशा पद्धतीचं आंदोलन आम्हाला सर्वांना करावं लागेल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.